माना कि तेरी दीद के काबिल नहीं हूँ मैं, माना कि तेरी दीद के काबिल नहीं हूँ मैं, तू मेरा शौक तो देख, मेरा इंतजार देख। भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात 26 डिसेंबर 2024 ला निधन झालं। 92व्या वर्षी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शेवटचा श्वास घेतला। आंतरराष्ट्रीय स्तरावरती तीक्ष्ण अर्थतज्ञ अशी ख्याती असलेल्या मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 अशी 10 वर्ष भारताचं पंतप्रधान पद भूषवलं। देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेले ते पहिले शीख पंतप्रधान होते। या 10 वर्षांच्या प्रवासामध्ये अनेकदा त्यांना अपघाती पंतप्रधान म्हणूनही संबोधलं गेलं। स्वतः पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वतःला अपघाती पंतप्रधान, अपघाती अर्थमंत्री म्हणूनही संबोधलं होतं। मात्र हे संबोधण्याआधीचा त्यांचा प्रवास क्वचितच सर्वांना ठाऊक आहे। त्यांच्या निधनानंतर आज आपण त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना त्यांच्या राजकीय, शैक्षणिक, कौटुंबिक, व्यावसायिक कारकिर्दीवर एक नजर टाकणार आहोत। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी गुरुमुख सिंग यांच्या कुटुंबात झाला। गह पश्चिम पंजाब हे त्यांचं जन्म ठिकाण। देश स्वतंत्र झाल्यानंतर हे ठिकाण पाकिस्तानात गेलं। त्यानंतर त्यांचं कुटुंब अमृतसरमध्ये आलं। मनमोहन सिंग यांनी 1958 मध्ये गुरुशरण कौर यांच्याशी विवाह केला। मनमोहन सिंग यांना अमृत सिंग, दमन सिंग आणि उपिंदर सिंग अशा 3 मुली आहेत। मनमोहन सिंग यांनी हिंदू महाविद्यालयात शिक्षण घेतलंय। मनमोहन सिंग हे जिज्ञासू आणि अभ्यासू विद्यार्थी होते। शैक्षणिक कारकिर्दीत ते कायमच प्रथम क्रमांकावर राहिले। 1957 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठातून मनमोहन सिंग यांनी अर्थशास्त्रात ऑनर्स पदवी घेतली। 1962 साली त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी.फिल केलं। तसंच त्यांनी इंग्लंड येथील केम्ब्रिज विद्यापीठातून आपली PhD पूर्ण केली। या विद्यापीठात मनमोहन सिंग यांचा राईट्स पुरस्काराने सन्मान सुद्धा करण्यात आला। दरम्यान चंदीगड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं। तसंच दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्येही त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं। 1972 मध्ये मनमोहन सिंग हे अर्थ खात्याचे प्रमुख आर्थिक सल्लागार होते। 1976 मध्ये ते अर्थ मंत्रालयाचे सचिव झाले। 1980 ते 1982 या कालावधीमध्ये त्यांनी नियोजन आयोगाचं सदस्यत्व स्वीकारलं। 1982 मध्ये माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी मनमोहन सिंग यांची नियुक्ती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून केली। 1985 ते 87 या 3 वर्षांच्या कालात मनमोहन सिंग हे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते। दरम्यान मनमोहन सिंग यांची व्यावसायिक आणि राजकीय कारकीर्द कशी होती ते सुद्धा आपण पाहूया। 1957 ते 1959 अर्थशास्त्राचे वरिष्ठ व्याख्याता, 1963 ते 1965 प्राध्यापक, 1966 मध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये मानद प्राध्यापक, 1966 ते 1969 पर्यंत UNCTD सह काम। मनमोहन सिंग यांची ललित नारायण मिश्रा यांनी परराष्ट्र व्यापार मंत्रालयाचे सल्लागार म्हणून याच कालावधीमध्ये नियुक्ती केली होती। 1969 मध्ये मनमोहन सिंग दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक म्हणून काम पाहत होते। 1972 मध्ये अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार, 1976 मध्ये अर्थ मंत्रालयात सचिव, 1976 मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मानद प्राध्यापक, 1976 ते 1980 या कालावधीत मनमोहन सिंग हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक होते। 1982 ते 1985 या 3 वर्षात मनमोहन सिंग यांनी RBIचं गव्हर्नर पद भूषवलं। 1985 ते 1987 या कालावधीत मनमोहन सिंग यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केलं। 1987 ते 1990 या कालावधीमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून कार्यरत होते। 1991 मध्ये ते केंद्रीय लोक आयोगाचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष झाले। 2004 ते 2014 या कालावधीमध्ये मनमोहन सिंग यांनी भारताचे पहिले शीख पंतप्रधान म्हणून पद भूषवलं।
दरम्यान मनमोहन सिंग यांनी 1964 मध्ये इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ सस्टेन्ड ग्रोथ या नावाचं पुस्तक लिहिलं. त्यांनी अनेक लेखही लिहिले जे अर्थशास्त्राच्या जर्नलच्या श्रेणीत प्रकाशित झाले. खरं तर मृदुभाषी असलेल्या या तीक्ष्ण अर्थतज्ञाला अनेकदा मूक पंतप्रधान म्हणून सुद्धा डिवचलं गेलं. पण जेव्हा मनमोहन सिंग बोलायचे तेव्हा सगळं जग ऐकायचं. याला मान्यता स्वतः अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सुद्धा दिली होती. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस लोकसत्ता परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.